पनवेल तालुक्याअंतर्गत भिंगारी गावच्या नजीकच्या हायवेवर सततच्या होणाऱ्या अपघातांना पाहता इथे स्पीड ब्रेकर लावण्याची गेली कित्येक दिवस झाली मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती। गेल्या महिनाभरात या हायवेवरती 2 मोठाले अपघात झाले। यामध्ये एका 7 वर्ष चिमुरडीला तसेच एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले। या अपघातानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी भिंगारी रास्ता रोको आंदोलन देखील छेडलं। या आंदोलनाचं उग्र स्वरूप पाहता पनवेल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बाजीराव भोसले यांनी 2 दिवसाच्या आतच या रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावण्याचं आश्वासन दिलं होतं। या आश्वासनाची पूर्तता करत मंगळवारी स्पीड ब्रेकर लावण्यात आले। याप्रसंगी काळुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आरडी घरत, सरपंच छाया परदेशी, पीडित मृतक विधिनीचे वडील रुपेश लोखंडे आदी मान्यवरांसहित ग्रामस्थ उपस्थित होते। याप्रसंगी आरडी घरत यांनी आपल्या भावना आमच्या कॅमेऱ्यासमोर व्यक्त केल्या। या नॅशनल हायवेवरती अपघात होत असतात आणि त्याच्यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पावलेले आहेत। हे एसटीचे ड्रायव्हर, हे 4 व्हीलर गाडीचे ड्रायव्हर, हे मोटारसायकलवाले त्याची बिलकुल तमा न बाळगता, सदर शिगण्याची पर्वा न करता ओव्हरटेक करून लोकांना दिनदहाडे उडवत असतात आणि त्यांच्या मृत्यूला कारणीभूत होत असतात। कारणीभूत होत असताना पोलिसांची कारवाई झाल्यानंतर कोर्टामध्ये जातात आणि कायद्याच्या चौकटीतून कायद्याचा सहारा घेऊन सही सलामत जामिनावर सुटत असतात। परंतु जी लोक मृत्यू पावलेत, ज्यांची घर ओसर झालेत, ज्यांचे विद्यार्थी शाळेमध्ये मेलेले आहेत, अशा लोकांची जे कामगार बळी गेलेले आहेत, इव्हन एवढंच नाही तर काही ट्रेलर लोकांनी या रस्त्यावरती पोलिसांचे सुद्धा बळी घेतलेले आहेत। अशी परिस्थिती असताना अजूनही शासनाला जाग येत नाही। निवडून आज आमच्याकडे गेली महिनाभरामध्ये 5-6 ॲक्सिडेंट झाले, त्याच्यामध्ये 3 माणसं मेली गेली। त्याच्यानंतर आत्ता 2-4 दिवसापूर्वी एक रुपेश लोखंडे म्हणून त्याची मुलगी 7.5 वर्षाची विद्यार्थिनी मेली। लास्टला आम्ही दोन्ही गावकऱ्यांनी ठरवलं काळुंद्रे भिंगारीनी का शासनाला जर जाग आणायची असेल तर हा नॅशनल हायवे आपण बंद पाडू, बंद पडल्याशिवाय यांना जाग येणार नाही। आणि या दोन्ही गावाताला आक्रोश जागा झाला। महिला आणि तरुण मुला विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी या मोर्चामध्ये सक्रिय भाग घेऊन आमचा जो काही संताप होता तो संताप शासनाच्या दरबारी दाखवल्या कारणानं ताबडतोब पोलीस PSI बाजीराव भोसले यांनी निर्णय घेतला आणि गावकऱ्यांना सांगितलं का, आणि आम्हाला त्याचं नेतृत्व करणाऱ्या आम्हाला त्यांनी सांगितलं का आम्ही इथे ताबडतोब स्पीड ब्रेकर बनवून देतो, आपण आपला जो मोर्चा आहे हा इथे स्थगित करावा। त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही तो मोर्चा स्थगित केला आणि त्याला आज दिनांक 20 तारीखला ते स्पीड ब्रेकर बनवण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केलेला आहे।